शिवभक्ताची रहस्यमय कहाणी। नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्याला एक परम शिवभक्ताची छान कहाणी सांगणार आहे। ही कहाणी आपल्याला नक्की आवडेल। आमच्या TNB मराठी बोल या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर कहाणीला सुरुवात करू। एक लहानसे खेडेगाव, हिरवाईने नटलेले, नदी किनारी बसलेले या गावात राहत होता रामू, एक साधा, गरीब पण अतिशय श्रद्धाळू शेतकरी। त्याचं एकच जीवन ध्येय शिवसेवा आणि नम्रता। पण या साध्या रामूच्या आयुष्यात एक असं रहस्य होतं जे गावातील कोणीच जाणत नव्हतं, आणि ते उलगडलं एका श्रावण सोमवारी। रामू रोज पहाटे उठून आपल्या झोपडीतल्या छोट्याशा शिवलिंगाला जलाभिषेक करायचा, त्यानंतर शेतात जाऊन राबायचा। कितीही गरिबी असो, त्याच्या ओठावर ओम नमः शिवाय हेच मंत्र सतत असायचे। पण त्याचं एक विचित्र वागणं गावकऱ्यांच्या लक्षात आलं होतं। दर सोमवारी तो कुठेतरी डोंगराच्या दिशेने निघून जायचा। एकटाच कुणी विचारलं तर फक्त हसून म्हणायचा, शंभूचं बोलावणं आहे। गावाच्या पश्चिमेला काळा डोंगर नावाचा एक जंगलाने वेढलेला डोंगर होता। तिथे कोणीही जात नसे। अंधश्रद्धा पसरलेली होती की तिथे एक काळोखा बाबा राहतो, जो काळ्या विधी करत असे। लोक घाबरून त्या भागापासून दूर राहायचे। पण रामू मात्र सोमवारी तिकडेच जायचा। कोणी थांबवायचा प्रयत्न केला की तो फक्त एवढंच म्हणायचा, ज्याला खरं शोधायचं त्याला भीती नको। एक दिवस असं झालं, गावात रात्री अचानक म्हातारा बेपत्ता झाला। दुसऱ्या दिवशी त्याचा प्रेत दुसऱ्या गावात एका झाडाला उलटे बांधलेले आढळले। त्याच्या अंगावर राख आणि लिंबू मिरच्यांचे ठसे होते। गावकऱ्यांना खात्री वाटली, काळ डोंगरात खरंच काहीतरी भयंकर घडतंय आणि रामू तिकडेच जातो। गावात कुजबूज सुरू झाली, रामू त्या काळ्या बाबाचा शिष्य आहे का? तो रोज तिथे जातो, काहीतरी अघोरी करत असावा। गावच्या सरपंचाने एकदा ठरवलं, आपण रामूचा पाठलाग करायचा। श्रावण सोमवार होता। रामू पहाटे निघाला। पाठीमागून 4-5 तरुण झाडामध्ये लपून त्याचा पाठलाग करत होते। रामू डोंगर चढत गेला। अर्ध्या वाटेवर तो थांबला आणि एक लहानशा गुहेत शिरला। तरुणांनी पाहिलं, गुहेत फक्त एक लहानसं शिवलिंग आहे। समोर रामू अंगावर भस्म लावून बसलेला, डोळे मिटलेले। काही क्षणांनी त्याच्या हातात एक दीप पेटला आणि अचानक त्या गुहेत प्रकाश झळकला। शिवलिंगावरून पारदर्शक तेज बाहेर आलं। रामू शांतपणे म्हणाला, हे महादेव, तुझी सेवा करण्यासाठी मी आलो आहे। मला काहीही नको, पण गावावर संकट आहे। त्या काळ्या बाबाचा प्रभाव वाढतोय। इतक्यात एक प्रचंड वादळ उठलं। गुहेबाहेर अंधार झाला। आकाशात वीज चमकली आणि एक काळसर धुरळा गुहेत शिरला। तोच काळा बाबा। तो जोरात हसत ओरडला, रामू, मी तुला वारंवार सांगितलं की माझ्यासोबत ये, पण तू महादेवाचा भक्त निघाला। आता बघ, मी तुझा अंत करेन। गावकऱ्यांची हे दृश्य पाहून धडधड सुरू झाली, पण रामू शांत होता। त्याने फक्त डोळे मिटले आणि हात जोडले। एक मंत्र उच्चारला, ओम त्र्यंबके यजामहे। त्या मंत्राच्या ताकदीने शिवलिंगावरून एक तेजस्वी प्रकाश त्या काळ्या बाबावर आदळला। बाबा किंचाळला आणि धुरासारखा नाहीसा झाला। गावकरी धावत गुहेत गेले। रामू डोळे उघडून म्हणाला, तो बाबा पूर्वी या गावात साधू होता, पण त्याला शक्ती हव्या होत्या म्हणून अघोरी मार्ग पत्करला। मी इथे दर सोमवारी येऊन महादेवाची आराधना करत होतो, गावाच्या संरक्षणासाठी। गावकऱ्यांना लाज वाटली। जेव्हा ते परतले तेव्हा त्यांनी रामू समोर वाकून माफी मागितली। रामूने त्या गुहेतच एका लहानशा मंदिराचं बांधकाम सुरू केलं। तेव्हापासून त्या डोंगरावर गुप्तेश्वर महादेव म्हणून ते ठिकाण प्रसिद्ध आहे। रामूची कथा अजूनही श्रावण महिन्यात गावात सांगितली जाते। एक सामान्य माणूस जो श्रद्धेच्या जोरावर अघोरी शक्तींनाही पराभूत करू शकतो।
ही कथा आपल्याला शिकवते की खरी श्रद्धा, निस्वार्थ भक्ती आणि नीतिमत्ता यांचं बळ किती प्रभावी असतं. चांगुलपणा कधीच हरत नाही. महादेवाच्या कृपेने तो नेहमीच विजय प्राप्त करतो. हर हर महादेव. तुम्हाला ही कथा आवडली का? अशाच भक्तीपर कथा, श्रावण विशेष आणि शिवकथा ऐकण्यासाठी लगेच PNB मराठी बोलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भक्तीत आणा नवचैतन्य. हर हर महादेव.